इंजिनिअरिंग कर, इंजिनिअरिंगला खूप स्कोप आहे असं माझ्या मते आपल्यापैकी सगळ्यांच्याच पॅरेंट्सला कोणी ना कोणी सांगितलं असतं किंवा कुठल्या तरी नातेवाईकांनी असं काहीतरी सांगून आपल्या जिंदगीला कळत ना कळत घोडा लावला होता. पण ते जाऊ द्या, तुम्हाला काही गोष्टी सांगतो, जर तुम्हाला पटल्या ना तरच शेअर करा, नाहीतर नातेवाईकांना जसं तुम्ही शिव्या देता तसे मला पण देऊन पुढे जा. इंजिनिअरिंग म्हणजे भाऊ साधं काम नाही. एखाद्या पेपरमध्ये 40 मार्क पाडायचे कसे याचं कौशल्य ज्याच्याकडे असतं तोच खरा इंजिनियर. किती पण मोठी पीएल भेटू द्या, तरी पण पेपरच्या आदल्या रात्री नाईट मारून विषय काढणार तोच खरा इंजिनियर. कॉप्या करून किंवा मायक्रो सोबत घेऊन गेला पण त्यातलं पेपरमध्ये काही सुद्धा आलं नाही तरी पण पूर्ण पेपर काळा करून सगळ्या स्टोऱ्या लिहून 40 मार्क पाडणार तोच खरा इंजिनियर. सगळ्या सेमिस्टरला बॅकलॉग बॅकलॉग घेऊन पुढच्या सेमिस्टरला कॅरी फॉरवर्ड करून केटी लावून घेणार तोच खरा इंजिनियर. किती पण ग्राफिक्स अवघड असू द्या, पण आपल्या जुगाडू बुद्धीने रूमवरती सगळ्यात मिनिमल खर्चातून एक बादली, एक ग्लास आणि एक लाईटच्या जुगाडावरनं पूर्ण क्लासच्या जिट्या मारून ग्राफिक्स काढून देणार तोच खरा इंजिनियर. पूर्ण सेमिस्टरमध्ये अटेंडन्स कमी असताना सुद्धा एका रात्रीत अभ्यास करून सब्जेक्ट काढणार तोच खरा इंजिनियर. रूम वरती पूर्ण दिवस चहा सुट्टा मारून फुल टाइमपास करून तरी सुद्धा पास होणार तोच खरा इंजिनियर. आणि लास्ट वाला माझा फेवरेट, मेसला असणारी पाण्यासारखी भाजी आणि वरण खाऊन सुद्धा कधीच न कंप्लेन करणारा आणि जे होईल ते बघून घेऊ असा ऍटिट्यूड ठेवून इंजिनिअरिंग गाजवणारा तोच खरा. पाठवा मग तुमच्या कट्टर इंजिनियर दोस्ताला.